दिल्लीतील स्फोटामध्ये 10 जणांचा मृत्यू झालेला आहे। लाल किल्ल्याजवळ जो स्फोट झाला त्यामध्ये 24 जण जखमी झाले तर 3 जण गंभीर जखमी आहेत। मृतांचा आकडा वाढताना पाहायला मिळतोय। पहिल्यांदा 2 जणांचा मृत्यू झाला, आता नंतर 8 जणांच्या मृत्यूची बातमी आल्याने आता हा आकडा वाढून आता 10 जण या दिल्लीतल्या स्फोटामध्ये मृत्यू झालेले आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांकडून या सगळ्या स्फोटासंदर्भातली माहिती जाणून घेतलेली आहे। दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम, बॉम्ब स्क्वॉड या सगळ्या ज्या टीम आहेत या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। या सगळ्या स्फोटाचा तपास केला जातोय। संशयित काही परिसरामध्ये आजूबाजूच्या आढळते का याचा सुद्धा तपास आता पोलिसांकडून केला जातोय। ज्या गाडीमध्ये स्फोट झाला ती गाडी कुठल्या मार्गावरून आली होती याचाही पोलिसांकडून शोध घेतला जातोय। पोलिसांनी जी माहिती दिली या माहितीप्रमाणे आताच तपास सुरू केलेला आहे आणि आताच काही सांगणं घाईचं होईल असं पोलिसांचं म्हणणं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून या सगळ्या संदर्भातली माहिती जाणून घेतलेली आहे। एनआय आणि एनएसजी पथक असेल, श्वान पथक सुद्धा घटनास्थळी दाखल झालेला आहे। या ज्या वेळेला हा स्फोट झाला, भीषण स्फोट झाला, त्यावेळची ही सगळी दृश्य आपण बघतोय। आजूबाजूचा परिसर हादरलेला आहे। ज्या वेळेला हा स्फोट झाला त्यावेळची ही आपण बघतोय 32 दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। कशा पद्धतीनं या परिसरामध्ये हडकंप माजलेला होता हे आपण बघू शकतोय। स्फोट झाला, स्फोटाचा आवाज एवढा भयानक होता, स्फोट एवढा भयानक होता। सुरुवातीला हा सीएनजीच्या टाकीचा गाडीतला स्फोट असेल अशा प्रकारचा अंदाज व्यक्त केला जात होता, मात्र सीएनजीच्या टाकीचा स्फोट गाडीचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर असतो का याबद्दल शंका उपस्थित केली जाते। पोलीस आता तपास करतायत। मात्र ज्या गाडीमध्ये, ज्या कारमध्ये स्फोट झाला या स्फोटाच्या नंतरच्या गाडीचे जे पार्ट्स आहेत, मोठे मोठे जड लोखंडी पार्ट आहेत, हे परिसरातल्या जवळपास 50 ते 100 मीटर पर्यंत उडून पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। परिसरामध्ये या स्फोट झाला त्याच्याच बाजूचा रस्त्यावरून ज्या कार जात होत्या या स्फोटाच्या आवाजामध्ये कारचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जाग्यावरच्या कारवर आपण बघितलं तर एअरबॅग ओपन झाल्या, म्हणजे किती मोठ्या प्रमाणावर हादरा या स्फोटानंतर बसल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। लाल किल्ला मेट्रो स्टेशन जे आहे, मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 समोरच्या पार्किंगमध्ये हा स्फोट झालेला आहे। मात्र मेट्रो स्टेशनच्या परिसरामध्ये, मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 च्या परिसरामध्ये असलेल्या ज्या संपूर्ण काचा आहेत या सगळ्या काचा सुद्धा या स्फोटानंतर सगळ्या फुटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। एक मोठा हादरा बसलेला आहे। त्याच बाजूला आपण बघितलं तर या परिसरामध्ये एक इलेक्ट्रॉनिक मार्केट सुद्धा आहे। या मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्याच परिसरामध्ये त्या मेट्रोच्या फुटपाथवर मोठ्या प्रमाणावर फेरीवाले असतात। या सगळ्या स्फोटानंतर आपला जीव वाचवण्यासाठी फेरीवाले तिथून पळून गेले। सगळा सामान या ठिकाणी, फेरीवाल्यांचं सगळं विक्रीसाठी आणलेलं सगळं साहित्य त्या ठिकाणी पडून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। ही दृश्य जर आपण बघितली तर या दृश्यांमध्ये आपल्याला अंदाज येऊ शकेल स्फोटानंतरची ही दृश्य कशा पद्धतीनं बेचिराग हा त्या सगळ्या गाड्या झालेल्या आहेत याचा अंदाज आपल्याला येऊ शकतोय। स्फोटाची भीषणता जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर पर्यंत या स्फोटाचा मोठा आवाज झाल्याचं पाहायला मिळालं। धमाका हुआ है, लास्ट में 7674 है। धमाका हुआ है, क्या मूव कर रही थी, कैसे थी गाड़ी? मूव थी, सारी गाड़ी मूव थी। जो ब्लास्ट हुई है मूव में ही हुई है, रुकी हुई नहीं। मैं रोड के उस पार था, दूसरी तरफ था, अपोजिट साइड, मेट्रो गेट नंबर 1 पे था। क्या देखा आपने? गाड़ी ब्लास्ट होती देखी ना, मैं तो जा रहा था घर अपने मेट्रो से। जब देखा गाड़ी ब्लास्ट हुई है तो मैं कार क्यों गया, फिर रोड पार करके। आपकी गाड़ी से थे या पैदल थे? नहीं पैदल, मैं तो मेट्रो से जा रहा था, पैदल था। ये मारुति की गाड़ी है, सुजुकी। हाँ, फिर क्या हुआ? कितनी दूरी शिफ्ट तो बाकी है। गेट नंबर 1 धर्मेंद्र जी, गेट नंबर 1 से कितनी दूरी पड़ती है? अपोजिट साइड है गेट नंबर, उधर है दूसरी रोड पे। हाँ, हमको नहीं, हम ये देखे, लपट देखा। हाँ। अपने छत से देखा, तभी मैं नीचे उतर के आया कि जरा देखूं कहाँ है। और तो पता नहीं किसी तरह की कोई आवाज आपने सुनी? हाँ, बहुत जोर आवाज आई। बिल्डिंग खिड़की हिल गई।